स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत GMC भरती सांगली मिरजसाठी जनरल नॉलेजचे काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. तर फ्रेंड्स, आज आपण GMC सांगलीबद्दल पूर्ण बेसिक असे क्वेश्चन्स घेऊन आलेलो आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचे आणि चॅनलवरती नवीन असाल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरायचं नाही आहे. आणि त्याचबरोबर सबस्क्राईबसुद्धा करायचे, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड केल्या लवकरात लवकर तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि लवकरात लवकर तुम्ही हे सारे जनरल नॉलेजचे क्वेश्चन्स हे पाहाल आणि एक्झाममध्ये जास्तीत जास्त मार्क घेऊन याल. तर हे सर्व क्वेश्चन्स GMC सांगली मिरजवरतीच आधारित आहेत. तर चला स्टार्ट करूयात. क्वेश्चन नंबर 1 आहे, मिरज संस्थानच्या संस्थापक पटवर्धन घराण्याचे नाव काय? उत्तर, हरभट पटवर्धन. क्वेश्चन नंबर 2, मराठी रंगभूमीचे जनक कोण ज्यांचा वारसा सांगलीशी जोडला आहे? उत्तर, विष्णुदास भावे. क्वेश्चन नंबर 3, पहिले मराठी नाटक सीता स्वयंवर कोठे सादर झाले? उत्तर, सांगली 1843 मध्ये. क्वेश्चन नंबर 4, मिरज हे शहर कोणत्या वाद्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर, तंतुवाद्य, सतार आणि तंबोरा. क्वेश्चन नंबर 5, प्रख्यात शास्त्रीय गायक उस्ताद अब्दुल करीम खान यांची समाधी कोठे आहे? उत्तर, मिरज. क्वेश्चन नंबर 6, प्रति सरकारचे प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्यक्षेत्र कोणते होते? उत्तर, सांगली जिल्हा. क्वेश्चन नंबर 7, गद्रेवाडा ही ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? उत्तर, मिरज येथे. क्वेश्चन नंबर 8, सांगलीतील ऐतिहासिक गणपती मंदिर कोणी बांधले? उत्तर, पटवर्धन संस्थानिकांनी. क्वेश्चन नंबर 9, मिरजमध्ये प्रसिद्ध मीरासाहेब दर्गा कुठे आहे? उत्तर, रेल्वे स्थानकाजवळ. क्वेश्चन नंबर 10, गदी माडगुळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील कोणत्या गावी झाला? उत्तर, शेटफळे. तर फ्रेंड्स, आज आपण 10 क्वेश्चन्स घेतलेले आहेत. पुढचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स हे आपण लवकरात लवकर कव्हर करूत. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि पुढच्या कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येऊ यासाठी कमेंट करा. आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.